सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्डवाडीजवळ असलेल्या कुर्डू ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी आहोत आणि कुर्डू गाव हे मागच्या 2 दिवसापासून राज्यभरात प्रकाशझोतामध्ये आलं। या ठिकाणी एका IPS अधिकारी असलेल्या परंतु प्रोबेशनरी म्हणून DYSP म्हणून या परिसरामध्ये जबाबदारीच्या पदावर कार्यरत असलेल्या अंजना कृष्णा या IPS अधिकाऱ्यांनी अवैध मुरुम उत्खननाच्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी गावातल्या गावकऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांना मज्जाव केला आणि त्या संदर्भात तिथल्या गावकऱ्यांनी किंवा तिथल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांना फोन लावला आणि त्या बाबतीमध्ये वस्तुस्थिती सांगून ते अधिकारी करत असलेली कारवाई थांबवायला सांगावी असं सांगितलं आणि त्याच्यानंतर त्याच फोनवरनंच अजितदादा संबंधित अधिकाऱ्याच्या बरोबर बोलले आणि त्याच्यानंतर ती क्लिप जी आहे काही जणांनी रेकॉर्ड केली आणि त्यामधून ती व्हायरल झाली आणि राज्यभरामध्ये एक वेगळ्याच पद्धतीचा गैरसमज जो आहे तो त्या ठिकाणी पसरला गेला आहे। मुळात या संदर्भातली वस्तुस्थिती समजून न घेता हे सगळं प्रकरण घडलेलं आहे। मुळात सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळं सगळ्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातल्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे। विशेष करून शेत रस्त्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे। सगळीकडे चिखल झालेला आहे। शाळेतल्या मुलांना त्या रस्त्याने जाता येत नाही आहे। दुधाचे केंड घेऊन शेतकरी त्या ठिकाणी गावामध्ये येत असताना त्यांना सायकलवरून किंवा गाडीवरून येत असताना गाड्या घसरून पडतायत आणि त्यामुळं तातडीची गरज म्हणून सगळ्याच ग्रामपंचायती अशा पद्धतीच्या तातडीच्या मुर्मीकरणाची कामं हाती घेत असतात। कुर्डू ग्रामपंचायतीनं स्वतः ग्रामपंचायतीनं ते काम हातात घेतलं। त्या संदर्भातली त्यांच्याकडं वर्क ऑर्डर देखील होती। कदाचित त्या वर्क ऑर्डरची मुदत संपलेली असेल किंवा शेवटच्या गटकेला आली असेल, परंतु त्या कामाच्या करता ग्रामपंचायतीनं ते काम हातात घेतल्यानंतर ते एक शासन आहे आणि स्वतः ग्रामपंचायत ही शासन असताना दुसरं एक पोलीस प्रशासन हे सुद्धा एक शासन आहे किंवा महसूल प्रशासन हे सुद्धा एक शासन आहे। शासनच शासनावर कारवाई करायसाठी का आलं हे मुळातच समजायला काही भाग नाही। मुळात एक शासन दुसऱ्या शासनावर कारवाई करू शकतं का हा मुळात एक प्रश्न आहे। हे हास्यास्पद बाब आहे। ग्रामपंचायतीला त्यांना स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये ती सर्वोच्च बॉडी असल्यामुळं त्या गावामध्ये निर्माण होणाऱ्या तातडीच्या प्रश्नावर काम करणं किंवा त्या संदर्भामध्ये दुरुस्त्या करणं हे त्यांचं कामच आहे। आता प्रश्न आहे तो उत्खनन अवैध आहे का वैध आहे हे तपासण्याचं काम कोणाचं आहे? त्या ग्रामसेवकाचं आहे। गावकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं काय आहे तर त्यांचा रस्ता होणं महत्त्वाचं आहे। गावकरी मागणी काय करणार आहेत ग्रामपंचायतीकडे की आमचा रस्ता तयार करून द्या। तो रस्ता करत असताना ती विहित शासकीय पद्धतीनं नियमानुसार करून घेणं हे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचं काम आहे। गावकऱ्यांना काय माहिती आहे की ते ग्रामसेवकानं प्रोसिजर पूर्ण केली आहे किंवा नाही केली आहे हे गावकऱ्यांना माहीत असण्याचं काहीच कारण नाही। आणि त्या ठिकाणी ती रस्त्याचं काम चालू असताना एक अधिकारी येते आणि त्या ठिकाणी ते काम अडवते। मुळात ते अधिकारी पोलीस अधिकारी म्हणून ओळखायचं कसं? त्या पोलीस गाडीमध्ये आल्या नाहीत, त्या युनिफॉर्ममध्ये आल्या नाहीत, कशावरून त्या DYSP किंवा कशावरून त्या पोलीस प्रशासनाचे अधिकारी आहेत हे ओळखायचं कसं? ग्रामस्थांनी। आणि मग त्या ग्रामस्थांनी जी काय समजा कोणी नियमाप्रमाणे काम करणं अपेक्षित आहे, मग तलाठी असेल, सर्कल असेल किंवा तुमचा ग्रामसेवक असेल, यांचं ते काम आहे। तुम्ही गावकऱ्यांना कशाला जबाबदार धरताय करताय? त्यांना तो रस्ता करून पाहिजे आहे। त्यांची मुलं त्या ठिकाणी शाळेला जाण्याच्या करता अडचण निर्माण झालेली आहे, त्यांना त्या रस्ता नीट करून पाहिजे आहे ताबडतोब आहे आणि ग्रामपंचायतीचं ते कामच आहे। ग्रामपंचायतीनं काम नियमाप्रमाणे करणं हे ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवाचं काम आहे। तुम्ही ग्रामस्थांना किंवा तिथल्या लोकांना जबाबदार धरण्याचं कारण नाही। आणि मग अजितदादांनी त्यावेळेला सांगितलं काय की सध्या जरांगेंचं आंदोलन जे मुंबईमध्ये चाललेलं आहे त्याच्यामध्ये सगळी शासन व्यवस्था आणि प्रशासन आणि सगळे मंत्री किंवा हे सगळेच जण हे त्यामध्ये त्या कामात व्यस्त आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुर्तास ती कारवाई थांबवा। आपण एकदा हे आंदोलनाचा विषय शांत झाला की आपण ह्या विषयावर आपण चर्चा करू। जर ते काम इलिगल असेल तर कारवाई झाली असती, जर लीगल असेल तर विचारलं असतं की लिगल असताना तुम्ही का अडवायला गेला। परंतु मोबाईलवरच्या मर्यादित संभाषणाच्या कालावधीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी तात्पुरती परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टिकोनातून केलेली सूचना म्हणजे काय अधिकाऱ्याला धमकी दिला असं होतं का? प्रशासनामध्ये महिला अधिकारी किंवा पुरुष अधिकारी असं आपण भेद करून चालतं का? महिला अधिकारी आहे म्हणून प्रशासनामध्ये IPS झाल्यानंतर जास्तीचे अधिकार किंवा कमी अधिकार असं काय असतं का? अधिकार तर तेवढेच असतात। त्यामुळं एका महिला अधिकाऱ्याला अजितदादांनी दम दिला अशा पद्धतीचं सगळं वार्तांकन करून अजितदादा हे कुशल प्रशासक म्हणून ओळखले जातात। 35 वर्षे ते समाजकारणात राजकारणात आहेत।
कुशल प्रशासक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्यांच्या संदर्भानं त्यांनी इलिगल कामाला सपोर्ट केला अशा पद्धतीचं वार्तांकन करणं म्हणजे अजितदादासारख्या नियमावर बोट ठेवून काम करणाऱ्या एखाद्या मंत्र्याच्या बाबतीमध्ये त्याच्यावर अन्याय करणार आहे असं आमचं मत आहे। आणि त्यामुळं या बाबतीमध्ये पूर्णपणे माहितीच्या अभावी हे गैरसमजातून अनेक काही गोष्टी घडलेल्या आहेत। पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन ह्याच्यामध्ये कामाची विभागणी आहे। गौण खनिज हा विषय महसूल प्रशासनाचा आहे, तो पोलीस प्रशासनाचा विषय नाही। महसूल प्रशासनाच्या मदतीकरता पोलीस प्रशासनाने जायचं असतं। या ठिकाणी तहसीलदार नाही, तहसीलदार स्वतः हजर नाहीत, मात्र IPS अधिकारी स्वतः गेलेले आहेत। तहसीलदारांना हे प्रकरण माहीतच नाही। तहसीलदारांना विचारल्यानंतर त्यांच्याकडे तशी कुठंच नोंद नाही। DYSPने स्वतः कुठंही पोलीस डायरीमध्ये नोंद केलेली नाही। त्यांनी कुठं त्या ठिकाणच्या PIला किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला कळवलेलंच नाही। तर ही शिकाऊ त्या असल्यामुळं कदाचित त्यांच्याकडनं ही चूक झाली असेल। त्या प्रोबेशनरी आहेत, शिकाऊ आहेत, तर शिकाऊ अधिकाऱ्यांनी हे सगळं प्रशासकीय काम जे आहे ते शिकण्याच्या करता म्हणून त्यांची ही 6 महिन्यापुरताची ट्रेनिंगची व्यवस्था आहे आणि त्याच्यामध्ये कदाचित त्यांच्याकडनं हा प्रोटोकॉल किंवा ही नियम कदाचित लक्षात आले नसतील। महसूल प्रशासनानं त्या ठिकाणी कारवाई करायची असते, पोलीस प्रशासनानं फक्त महसूलच्या लोकांना संरक्षण द्यायचं असतं। स्वतः महसूल पोलीस प्रशासन त्या ठिकाणी कारवाई करायला जात नाही। दादा खरं तर त्यामध्ये त्याचा आक्षेप असा एक घेतला गेलेला आहे की अजितदादा असं म्हणतायत फोनमध्ये की मी तुम्हारे ऊपर ॲक्शन लूंगा आणि त्याच्यामुळे कुठेतरी हा सगळा विरोधकांनी विषय उचलून झालेला आहे। अहो त्या IPS अधिकारी आहेत, महाराष्ट्र केडरमध्ये आज त्या ड्युटीवर काम करतायत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना ओळखत नाहीत अशा पद्धतीचं एक प्रकारचं हास्यास्पद पद्धतीचं त्यांनी किंवा एक प्रकारचं इन्सल्टिंग पद्धतीचं त्यांचं ते स्टेटमेंट आहे। अजितदादांचा आवाज त्यांना ओळखू आला नाही, ओळखत नाहीत। तुम्हा आम्हाला सगळ्याला ओळखू येतो, कुठल्याही सामान्य लहान पोरांना पण अजितदादाचा आवाज कळतो आणि IPS अधिकाऱ्याला कळत नाही, ते इन्सल्टिंग वाटणार का नाही? त्यामुळं आणि अजितदादांनी एकदा म्हणजे शासनाची सूचना आहे, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते म्हणजे शासन आहेत, मुख्यमंत्री हे शासन असतं, कुठलाही मंत्री म्हणजे शासन असतं। त्यांनी एक आदेश दिला तर त्या ठिकाणी त्या आदेशाच्या बाबतीमध्ये आर्ग्युमेंट करून उलट प्रश्न विचारणं हे त्या ठिकाणी शिस्तीला धरून नाही। उद्या एखादा PI SP ने आदेश दिल्यानंतर त्याला उलट प्रश्न विचारत बसणं, तुमच्या व्हॉट्सअपवरून माझ्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून मला मगच मी ऐकेला असं म्हणणं उद्धटपणाच आहे आणि त्याच्यामुळं ते कदाचित तसे बोलले असतील, परंतु यातून कुठेही त्या संबंधित अधिकाऱ्याच्या नियमानुसार त्या कारवाई करत असतील तर त्याला त्यात हस्तक्षेप करण्याचा हेतू अजिबात नाही। दादा तुम्ही आता म्हटलं की फोन आला होता आणि त्यांनी तसं बोलायला नाही पाहिजे होतं, मात्र आज मिमिक्री करणारे अनेक जण आहेत। अजितदादांचं मध्ये एक ते कांद्याचं आंदोलनाच्या वेळेस एकाने मिमिक्री केली सोलापूर जिल्ह्यामध्ये, तसा जर एखादा तोतिया व्यक्ती जर फोन करत असेल तर त्या व्यक्तीने शहानिशा कशी करायची? उद्या जर तसं फेक ठरलं तर तुम्ही परत त्यांनाच म्हणणार आहे की IPS असून देखील तुम्ही कशा या गोष्टी? त्यावेळेला तशा परिस्थितीमध्ये अशा IPS अधिकारी IAS अधिकारी यांना ह्या पद्धतीचं सर्व ट्रेनिंग झालेलं असतं आणि म्हणूनच त्या सर्वोच्च पदावर त्या ठिकाणी आलेले असतात। त्यांना जर त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये शंका आली असेल तर त्यांनी त्याच्यानंतर खात्री करण्याच्या करता म्हणून पुन्हा त्या ठिकाणी संपर्क त्या करू शकतात की आत्ताच आपल्या नावाने माझा फोन झालेला आहे, फक्त मी खात्री करायला फोन केला आहे की कुणीतरी दुसऱ्याने मिमिक्री काढून आपल्या आवाजामध्ये आम्हाला काही सूचना केल्यात का, हे त्या म्हणू शकल्या असत्या, परंतु ती परिस्थिती हाताळण्याची ती त्यांची जबाबदारी होती। अजितदादांचा उद्देश असा होता की मॉब जमला, एकच महिला अधिकारी आहे आणि तिथं काही अघटित घडू नये, वर त्या ठिकाणी एक प्रेशर मराठा आंदोलनाच्या संदर्भानं त्या ठिकाणी सगळ्या शासन व्यवस्थेवर आहे। अशा परिस्थितीत थोडा अवधी त्या ठिकाणी जाऊ द्यावा, तात्पुरती थांबवा, कारवाई थांबवा आणि नंतर आपण पाहूया, अशा पद्धतीचा त्यांचा अप्रोच होता। मी मगाशी तोच मुद्दा उपस्थित केला की काम कोण करतंय? ग्राम प्रशासन म्हणजे ते शासनच आहे, ग्रामपंचायत काम करतं म्हणजे शासनच आहे। कारवाई कोण करतंय? महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन, ते पण एक शासनच आहे। एक शासनाची एक व्यवस्था दुसऱ्या शासनाच्या व्यवस्थेवर म्हणजे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन मिळून ग्राम प्रशासनावर कारवाई करतं, हास्यास्पद नाही आहे का? आणि यामध्ये गावकऱ्यांची काय चूक आहे? गावकऱ्यांना रस्ता पाहिजे आहे ना, आणि त्याच्याकरता तो मुरुम लागणार आहे आणि तो लागणारा मुरुम तुम्ही काढू देत नाही म्हणून त्या ठिकाणी सगळेजण जाब विचारायला लोक आलेले आहेत। मग जर त्या ठिकाणी काही चुकीचं असेल, नियमानुसार होत नसेल तर तुम्ही कारवाई त्या ग्रामसेवकावर करा ना,
ती नियमानुसार करून घ्यायचं काम कोणाचं आहे? ग्रामसेवकाचं आहे. गावकऱ्यांचा काय संबंध? त्यांना त्यांचा रस्ता पाहिजे. ग्रामपंचायतीला टॅक्स भरतात, ते ग्रामपंचायतीला रस्त्याचा टॅक्स भरतात, सगळ्या प्रकारचे टॅक्सेस ते भरतात. मग त्यांचा अधिकार आहे ते रस्ता मागण्याचा. मग त्यांचा रस्ता जर अडवायला चालू असलेल्या कामाला जर कोण अडवायला आला असेल, त्यांना माहीतच नसेल की पोलीस आहे का आणखी कोण आहे, अशा परिस्थितीमध्ये गावकऱ्यांची काय चूक आहे? कार्यकर्त्यांमुळेच कुठेतरी दादांवर वारंवार अशी वेळ येते का? त्याच्यापूर्वी सुरज चव्हाणांचं जे प्रकरण होतं त्यात देखील दादांना विरोधकांना संधी मिळाली. तर काल देखील तुम्हाला जरी फोन केला असता किंवा अजून राष्ट्रवादीचे जे नेते त्यांना फोन केला असता तर हा विषय झाला असता. मात्र दादांची काम करण्याची पद्धत आहे, दादा फोन उचलतात. पण एवढ्या बारक्या लेवलला दादांना फोन करून त्यातून असा प्रकार होईल त्या गोष्टी पहा, अजितदादा हे जमिनीवरचे कार्यकर्ते आहेत. ते खेड्यातून आलेले आहेत. स्वतः कोंबडीपालन, कुक्कुटपालन अशा पद्धतीचं शेती व्यवसाय करून शेती करून ते तयार झालेले नेते, ठीक आहे. त्यामुळं त्यांना ग्रामीण भागातल्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला ते आमच्याही वरिष्ठापेक्षाही त्या ठिकाणी जास्त मान देतात. आमदार आणि खासदारांचे फोन तर सगळेच उचलतात. सामान्य कार्यकर्त्याचा फोन उचलणारा नेता अशी अजितदादाची प्रतिमा आहे. अशीच प्रतिमा विलासराव देशमुख साहेबांची होती आणि म्हणून हे नेते आजपर्यंत हे जनमानसामध्ये आपलं स्थान टिकवून आहेत. कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारानं दादा बोललेले आणि फक्त तुर्तास थांबावं म्हटलेलं आहेत. परत प्रशासनाकडनं सगळी माहिती घेऊन जर दादांना लक्षात आलं असतं की यात काहीतरी इलिगल चाललेलं आहे, दादांनी त्या ठिकाणी इलिगल कामाला समर्थन दिलंच नसतं, त्या ठिकाणी कारवाईच करायचे आदेश दिले असते. तुम्हाला माहीत आहे त्या हगवणी प्रकरणामध्ये सुद्धा दादांनी स्पष्टपणे निर्देश दिले. सूरज चव्हाणच्या प्रकरणामध्ये सुद्धा संबंधित SP ला फोन करून स्वतः त्यांच्यासमोरच सांगितलं SP ला कारवाई करा म्हणून. त्यामुळे इलिगल कामाच्या बाबतीत अजितदादा कधीही पाठीशी घालत नाहीत. दादा, मग आता आपली पुढची मागणी काय असणार या सगळ्या प्रकरणामध्ये? कारण आता जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते आणि याशिवाय अधिकारी, यामध्ये काय मागणी आपली असणार आहे अधिकाऱ्यांची? मला एकच प्रश्न फक्त यातून पडलेला आहे की एक शासनाच्या दुसऱ्या विभागावर कसं काय इलिगल काम केलं म्हणून कारवाई करू शकतं आणि मग करायची कारवाई तर तुम्ही त्या शासकीय यंत्रणेतल्या लोकांवर करा ना, सामान्य लोकांवर का करताय? त्याच्यामध्ये स्थानिक काही राजकारण झालेलं वाटतंय. असूही शकतं. ग्रामपंचायत लेवलला गाव पातळीवर काही कुरघड्याचं वगैरे राजकारण असतं, परंतु यामध्ये मला तसं काही असेल असं वाटत नाही. इथं अगदी स्पष्ट आहे की रस्ता करण्याच्या करता मुरुमाची आवश्यकता होती. तो मुरुम त्या ठिकाणी रस्त्याच्या कामाकरता वापरला जाणार होता. तो मुरुम कुठेही खाजगी व्यक्ती उचलत नव्हती. तो मुरुम उचलण्याचं काम ग्रामपंचायतीच्या वतीनं म्हणजे शासनाच्या वतीनंच चाललेलं होतं आणि ते शासनाचंच चालू असलेल्या कामावर शासनच येऊन कारवाई करतं आहे. हाच मुळात कसं काय घडलेला प्रकार आहे आणि त्याच्यातून हे सगळं पुढं का घडलं हे अचंबित करणार आहे. ग्रामस्थांचं म्हणणं आहे सर्कल ऑफिसर जे आहेत त्यांनी त्या महिला अधिकाऱ्यांना मिसगाईड केलेलं आहे आणि त्याचे एव्हिडन्स पण आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मुळात सर्कल यांचं कायदेशीर ज्ञान त्या ठिकाणी तपासून बघितलं पाहिजे आणि सर्कल ऑफिसरनं जर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला मिसगाईड केला असेल तर त्याला पहिले सस्पेंड केलं पाहिजे. माझी जिल्हाधिकाऱ्याकडे ती मागणी राहील की संबंधित सर्कल ऑफिसरला हे माहीत पाहिजे होतं की ते काम ग्रामपंचायतीचं आहे आणि ग्रामपंचायत म्हणजे शासनच आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणची निकड आणि परिस्थिती लक्षात घेता केवळ फक्त कुणाकडून तरी एखाद्याकडून चिरीमिरी नाही मिळाली की त्याच्या संदर्भानं अशा पद्धतीच्या खोड्या करण्याचं काही जण अधिकारी लेवलचे काम करत असतात. त्यातून हे कदाचित घडलं असेल. त्यामुळं संबंधित सर्कल यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला मिसगाईड केलं आणि त्यातून हा सगळा प्रकार उद्भवला. याकरता म्हणून त्या संबंधित सर्कलला सस्पेंड केलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. गावकरी पण आहेत दादा, त्यांचं काय नक्की म्हणणं आहे? तुम्ही पण थोडंसं तुमची बाजू बोला. सरपंचच आहेत, त्यांचंही नाव उमेश पाटील आहे. काय परिस्थिती आहे सांगा. काय विचार आहे, काय सांगतो? काय नक्की प्रकार त्या दिवशी घडलेला होता आणि जसं आपण दावा किंवा उमेदवार दावा करता आहे त्याचं रितसर टेंडर काढलेलं आहे, त्याची काय प्रक्रिया आहे? त्याचं रीतसर त्याची वर्क ऑर्डर आहे त्या कामाची सगळ्याची परवानगी सगळी घेतलेली आहे सगळी रीतसर. अचानक तिथं सिव्हिल ड्रेस आल्यामुळं गावकऱ्यांना काही समजलं नाही. 4-5 लोक तिथं होती, वानवालीच तेवढी, आणि त्यांनी डायरेक्ट येऊन तिथं त्या मॅडमच्या बॉडीगार्डनी हे रिव्हॉल्वर लावली. त्यांच्यापाशी हे होते हातात वॉकी स्टिक वगैरे. त्यामुळे बाकीचे गावकरी सगळे गोळा झाले आणि त्याच्यातून होत गेला. मग बाकीचे गावकरी सगळे गोळा झाले परत नंतर. त्यांचे ते बॉडीगार्ड होते ते म्हणले ना मॅडमच्या सिक्युरिटीसाठी लावली होती की आहे की वर्क ऑर्डर आहे सर्व आहे त्याचं कामाचं. हे सगळं विनाकारण झालेलं आहे तुमचं म्हणणं आहे, कारण यात
हां हां आणि त्याच्यामुळे हे सगळं झालं. बरोबर. आता ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाले त्याची पुढची भूमिका तुमची काय असणार ग्रामस्थ? तर ग्रामस्थ आम्ही सगळे मिळून आता ठरवू आता पुढच्या. त्याला विरोध करणार, हां काय कृती करणार? कृती आता पुढचा निर्णय आता सगळे आम्ही बसून ग्रामस्थ ठरवून आता. सगळे ग्रामस्थ या गोष्टीवर येत आहेत की हा एक आहे सर्व ग्रामस्थ.